नमस्कार मित्रांनो. गोष्ट आहे 1990च्या दशकातली. जपानची शिनकानसेन बुलेट ट्रेन जेव्हा वेगाने बोगद्यातून बाहेर यायची तेव्हा हवेच्या दाबामुळे एक प्रचंड आवाज व्हायचा, ज्याला सॉनिक बूम असं म्हणतात. हा आवाज इतका मोठा होता की ट्रेनच्या ट्रॅकजवळ राहणाऱ्या लोकांना त्याचा खूप त्रास व्हायचा. पण ट्रेनचा स्पीड कमी करणे हा त्यावरचा उपाय नव्हता. या समस्येवर उपाय शोधत होते वेस्ट जपान रेल्वे कंपनीचे इंजिनियर इजी नाकात्सू. ते एक उत्तम इंजिनियर तर होतेच, पण ते एक बर्ड वॉचर म्हणजे पक्षीप्रेमी सुद्धा होते. त्यांनी पाहिलं की किंगफिशर पक्षी जेव्हा मासा पकडण्यासाठी पाण्यात डाईव्ह मारतो तेव्हा पाण्याचे शिंतोडे सुद्धा उडत नाहीत. हे कसं शक्य आहे? किंगफिशरची चोच म्हणजे बीक अशा आकारात असते की ती हवेचा किंवा पाण्याचा अडथळा सहज कापू शकते. नाकात्सू यांनी विचार केला, जर आपण ट्रेनचा पुढचा भाग या चोचीसारख्या बनवला तर? आणि त्यांनी तेच केलं. त्यांनी ट्रेनचे नाच किंगफिशरच्या चोचीसारखे 50 फूट लांब आणि अणकुचीदार बनवले. याचा परिणाम काय झाला माहितीये? 1. तो मोठा सॉनिक बूमचा आवाज पूर्णपणे नाहीसा झाला. 2. हवेचा विरोध कमी झाल्यामुळे ट्रेनचा वेग 10% वाढला. आणि विशेष म्हणजे ट्रेनची एनर्जी एफिशियन्सी सुद्धा 10% सुधारली. यालाच म्हणतात बायोमिमिक्री, म्हणजे निसर्गाकडून शिकून तंत्रज्ञान प्रगत करणे. कारण निसर्ग हाच सर्वात मोठा इंजिनियर आहे. माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा.